माजी स्थायी समिती सभापती तसेच शिवसेनेचे नेते श्री रमेश तात्या धोंगडे यांनी नवरात्र निमित्त सर्व नाशिककरांना दिल्या शुभेच्छा। तसेच महिलांनी आपली मान मर्यादा पाळून या नवदुर्गा उत्सवाचा आनंद घ्यावा असा संदेश रमेश तात्या धोंगडे यांनी दिला। नमस्कार, मी रमेश शंकर धोंगडे, माजी स्थायी समिती सभापती, नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक संचालक। नवरात्र उत्सवाच्या सर्व नाशिककरांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रथम मी महिला वर्गांना सांगू इच्छितो की जी आपली संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे। आपली जी वेशभूषा आहे, आपण देवदर्शनासाठी जातो, तर वेशभूषा आपली कशी असावी ही आपण विसरू नये। आणि प्राथमिक मी या महिलांना खास करून निवेदन करतो की आपण आपले मौल्यवान दागिने त्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी घालून जाऊ नका, कारण त्यापासून आपल्या जीवितास धोका होऊ शकतो। आपण प्रत्येक वेळेस बातम्या आपण नाशिक शहरात बघतो, किती चेन स्कॅनिंग होतात, काय होतात, आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा आपण त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे। म्हणून महिला भगिनींना विनंती, सोशल डिस्टन्स ठेवला पाहिजे, महिलांनी सेपरेट आपल्या रांगेतच उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या संस्कृतीची आपण जोपासना त्या ठिकाणी केली पाहिजे। हीच माझी खऱ्या अर्थानं आपली नवरात्री उत्सवाची आपल्याला शुभेच्छा असतील। पुण्याच्या संपूर्ण नाशिककरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो नवरात्री उत्सवाच्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।